ठाकरे बंधू एकत्र आले तर दुसरीकडे 5 पांडव आम्हाला एकत्र दिसतायत. कशा प्रकारे निवडणूक तुम्ही पाहता? प्रथमतः तर 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक आपल्या माध्यमातून देशवासियांना नागरिकांना शुभेच्छा देतो. बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत 2 भाऊ एकत्र आले, ठाकरे ब्रँड एकत्र आला, परंतु आम्ही ही निवडणूक सहकार पदाधिकारी आणि सहकार संस्थाचे पदाधिकारी म्हणून लढतो. ही निवडणूक लढत असताना सहकारामध्ये एक तत्त्व असतं जे वैकुंठ मेहताजी असतील, वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, दस्तूरखुद्द शरद पवार असतील, देवेंद्रजी असतील, ह्यांनी जो नियम पाळला, ज्या नियमामध्ये सातत्याने त्यांनी एक नियम ठेवला की सहकारामध्ये पक्ष आणू नये आणि सहकाराच्या निवडणुका लढत असताना पक्षाचे किंवा सत्तेचे जोडे बाहेर ठेवून सहकाराचं काम केलं पाहिजे, जेणेकरून संस्था मोठी होते आणि संस्था सुखरूप राहते. त्यामुळे श्रमिक उत्कर्ष सभा जी माझी स्वतःची युनियन आहे, ज्याचा मी अध्यक्ष आहे, तसंच त्या माध्यमातून आम्ही समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, द इलेक्ट्रिक युनियन ती देखील माझी संघटना आहे, SC/ST वेलफेअर असोसिएशन आणि बहुजन एम्प्लॉईज युनियन अशा 5 संघटना एकत्रित करून आम्ही ही निवडणूक लढतो आहोत. ठाकरे बंधू किंवा उद्धव ठाकरे यांनी सहकारामध्ये त्यांचं अस्तित्व शून्य आहे. त्यामुळे सहकार काय हा मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला तर कदाचित त्याचा प्रश्न देखील स्वतः माजी मुख्यमंत्री देऊ शकतील की नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आम्ही उदाहरण द्यायचं झालो तर मुंबई बँकेची देखील निवडणूक लढलो, त्यावेळेला त्यांच्याच पक्षाचे सुनील राऊत आणि कैलासवासी अभिजित घोसाळकर आम्ही आमच्या पॅनलमधनं लढवले होते आणि ते निवडून देखील आणले होते. त्यामुळे सहकार निवडणुकीमध्ये आम्ही पक्षपातीपणाला जास्त महत्त्व देत नाही, पण जर ते पक्ष म्हणून लढणार असतील तर मी देखील प्रसाद लाड म्हणून आणि ह्या 5 पांडवांचा कृष्ण म्हणून मी लढायला तयार आहे. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे जवळचे असू सहकारी या मैदानात उतरवले असं म्हणायचं का आपण? आम्ही सहकारामध्ये आज नाही आहोत, आम्ही 20 वर्ष आहोत. आम्ही आमदार नव्हतो त्याच्या आधी देखील आम्ही सहकारामध्ये होतो. मी मुंबई जिल्हा बँकेवरती जवळजवळ 15-16 वर्ष झाली मी संचालक आहे. प्रवीण दरेकर 25हून अधिक वर्ष सहकारी बँकेच्या वरती निवडून आलेले आहेत. जवळजवळ 8 वर्ष ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. माझ्या कैक पतसंस्था आहेत, कैच कन्झ्युमर सोसायटीज आहेत. त्यामुळे सहकार आम्हाला नवीन नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचा निश्चितच आम्हाला एक सहकारी म्हणून आशीर्वाद तर राहणारच आहे, परंतु ही निवडणूक आम्ही निश्चितपणे एक सहकार समृद्धी पॅनल म्हणून आणि एक सहकाराचं पॅनल म्हणून आम्ही लढतो. भाऊ पक्ष आणू नये असं निवडणुकीत म्हटलं गेलं, मात्र मनसे असेल किंवा ठाकरेंकडून आरोप केला गेला. काल एक आरोप केला संदीप देशपांडेंनी की कोविड भत्ता दिला नाही. नेमकं त्या आरोपाकडे नाही, मला वाटतं की मी माझे मित्र संदीप देशपांडेंचं आभार मानायला पाहिजे. ती लिंक मला पाठवली आणि त्या लिंकची मी त्यांचं ऐकलंय. लाडोबा लाड केले तर लाडोबा लाड करायसाठीच आहे ते देशपांडे साहेब. मी तुम्हाला सांगतो, आम्ही या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचं काहीतरी देणं लागतो आणि ते आम्ही आमचं दायित्व समजतो. एखादी संस्था लुबाडणं, संस्थेला ओरबडून खाणं, कोविडमध्ये देखील लोकांना कोविडमध्ये काम केलेले असताना फेसबुक मुख्यमंत्र्यांनी ते डिक्लेअर करून भत्ता न देणं याच्यापेक्षा मोठं पाप असू शकत नाही. कारण काय झालं आहे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला कोविडमध्ये देखील टाळूवरचं लोणी खायची सवय पडली. त्यामुळे कोविड बॅगेतला घोटाळा असेल, खिचडीतला घोटाळा असेल, कोविड सेंटरचा घोटाळा असेल, रेमडेसिवीरचा घोटाळा तो तर मी स्वतःच उघड केला होता. मिठी नदीचा घोटाळा तर मी बोलतच नाही. परंतु या बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीमधला घोटाळा कोणीतरी उघड केला, त्यावरती जर त्यांचं पोटशूळ होत असेल तर मला म्हणतो पोटशूळ झालं तरी चालेल, मला शिव्या दिल्या तरी चालतील, पण मी त्या कामगारांच्या 19,000 कामगारांच्या बाजूने. ज्या पतसंस्थेमध्ये 6 कोटीची जागा कोविडच्या काळात तुम्ही 18 कोटीला विकत घेता, 4 कोटीचं कार्यालय 12 कोटीला विकत घेता, ज्या कार्यालयाची गरज नाही, BSTच्या एवढ्या प्रॉपर्टीज असताना तुम्हाला कार्यालय घ्यायची गरजच काय, आणि बंगले कोणासाठी घेतले. मी आपल्या माध्यमातून काल सुहास सामंत साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की प्रसाद लाड माझे मित्र आहेत,
मी देखील सांगतो ते माझे मित्र आहेत. पण ज्या वेळेला सर्वसामान्य जनतेचा, कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, त्यांच्या न्याय हक्काचा प्रश्न येतो, भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो, त्यावेळेला माझी लढाई संपल्यानंतर सुहास सामंतजी तुम्ही माझे मित्र आहात. परंतु या भ्रष्टाचार जे तुम्ही 21 संचालक जे चोर बसवले आहेत त्यांना तुम्ही पाठीशी घालणार आहात का आणि कामगारांना न्याय देणार आहात का, माझा तुम्हाला प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीमध्ये कोविडच्या काळात हा भ्रष्टाचार तुम्ही केलात, जागांमध्ये भ्रष्टाचार केलात, त्याचं उत्तरदायित्व कोण देणार आहे. आणि दुसरा माझा प्रश्न त्यांना असा आहे की कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीच्या समोर मी येऊन यायला तयार आहे. हे जे तुम्ही लोणावळ्यात बंगले घेतले किंवा खंडाळ्यात बंगले घेतले, त्या बंगल्यावरती 10 BST ड्रायव्हर चालकांचे किंवा कंडक्टरचे किंवा 4th ग्रेड कामगारांचे कुटुंब कधी सुट्टीसाठी गेले होते का, याचा डेटा त्यांनी मला द्यावा. आणि तुम्ही किती पार्ट्या तिथे केल्या, तुमच्या लोकांनी किती पार्ट्या केल्या, याचा डेटा मी तिथे द्यायला तयार आहे. सुहासजी मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, कैलासवासी शिवसेना प्रमुखांच्या समाधीवरती नतमस्तक होऊन शपथ घेऊन तुम्ही खरं सांगणार असाल तर मीही त्या समाधीवर यायला तयार आहे. भाऊ, काल त्यांनी एक असा आरोप केला की मुंबई बँकेची भीती कर्मचाऱ्यांना दाखवली जाते, असं संदीप देशपांडे. मुंबई बँकेची भीती कदाचित संदीपजी माझे मित्र आहेत, त्यांना मुंबई बँक काय करते हेच माहीत नसेल. ह्या प्रवर्गातून मी स्वतः निवडून जातो, ज्याला कर्मचारी पतसंस्थेचा प्रवर्ग म्हणतात. त्यामुळे ह्या प्रवर्गाचं नेतृत्व करत असताना ही संस्था मला मतदान करते. आणि अशा संस्थेमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर मुंबई बँकेने देखील जवळजवळ 200 का 400 कोटी रुपये या बँकेला, ह्या पतसंस्थेला दिले. उद्या जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार होऊन जर मुंबई बँकेचे पैसे डुबणार असेल तर निश्चितपणे मुंबई बँकेला त्याची चिंता करण्याची गरज आहे. जे कामगार स्वतःची पुटपुंजी, स्वतःची ठेव मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी, मुलाच्या लग्नासाठी, आईवडिलांच्या आजारासाठी, बायकोच्या आजारासाठी, बायकोच्या सुखचैनीसाठी जर ठेवत असतील आणि त्याचा पैसा जर तुम्ही चैनीसाठी उडवणार असाल तर मुंबई बँकेला त्याची चिंता. आणि मगाशी सुशांतजी तुम्ही एक प्रश्न विचारलात की आम्ही कोविड भत्ता दिला म्हणून सांगतात. तेव्हाच्या फेसबुक मुख्यमंत्र्यांनी कोविड भत्ता डिक्लेअर करून दिला नाही. तो कोविड भत्ता आताच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, तुम्ही मान्य करता. हा माझ्या प्रयत्नामुळे दिला आहे, तुम्ही मान्य करता. त्यासाठी प्रथमतः संदीप देशपांडे तुमचा आभार मानतो की तुम्ही मान्य केलं की हा कोविड भत्ता माझ्या प्रयत्नामुळे मिळाला आणि तो मिळणं हा त्यांचा हक्क होता. संदीपजी, काल जर तुम्ही 27 डेपोमध्ये जर गेला असतात तर त्या कामगारांच्या डोळ्यामधले आनंद अश्रू आणि येणारा सणांचा आनंद त्यांच्या डोळ्यात पाहिला असता तर कदाचित या कार्यालयात येऊन तुम्ही मला पाठीवरती थाप दिली असती आणि मित्र म्हणून मिठी मारली असती. एवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न घेतो साहेब. तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला की अनेक अशा मालमत्ता विकत घेण्यात आल्या ज्या खरंच कामगारांच्या गरजेच्या नाहीयेत. पतपेढीमध्ये 21 उमेदवार आहेत. जर तुमची सत्ता आली तर या मालमत्तांचा लिलाव करून हा पैसा पुन्हा दिला जाईल की काय केलं? नाही, लिलाव नाही, या मालमत्तांची जाहिरात देऊन तो जो कोणी विकत जास्तीत जास्त पैसे पतपेढीमधल्या सभासदांना डिव्हिडंडच्या रूपाने मला वाटतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 2-2 लाख रुपये येतील. कारण ही अमाऊंट जवळजवळ 24 का 25 कोटी रुपयाची, 1-1-1.5 लाख रुपये तर निश्चितपणे येतील. ते त्यांच्या खात्यामध्ये दिले जातील हे आज आपल्या माध्यमातून जाहीर करतो. या व्यतिरिक्त माझा या सर्व BST कर्मचाऱ्यांसाठी कायम प्रयत्न आहे. प्रमोशनचा विषय मी सोडवला, रोटेशनचा विषय सोडवला, परंतु बरं झालं आपण हा प्रश्न विचारलात. या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आहे. BST डेपो ज्या पद्धतीमध्ये ह्यांनी सत्तेत असताना विकले तसे डेपो न विकता त्या डेपोची डेव्हलपमेंट करून माझ्या 20-22 हजार कामगारांना, कर्मचाऱ्यांना, ॲडमिनिस्ट्रेशनच्या लोकांना मी 500 फुटाचं घर, BTT चाळीसारखं, पोलिसांसारखं, काल जाहीर केलेल्या मुख्यमंत्र्यांनी डबेवाल्यांसारखं 15 लाख रुपयात देण्याचा घाट घालीन आणि निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करीन. आणि त्यासाठी देखील संदीप देशपांडेजी, मुंबई बँक त्याला निधी देईल हे आज जाहीर करून टाकतो.